हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी पूजाच्या दुनियेमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान, मस्त, मजेत असणार आहात. आम्ही पण खूप छान आहोत आणि खूप एलेसुद्धा आमचे चालू आहेत आत्ता. तर तुम्ही बघू शकता आजसुद्धा आम्ही आलेलो आहोत प्लॉटवर आणि खूप हाल चालू आहेत आमचे दोघांचे. रोजच प्लॉटवर येतो. आता यांना सुट्टी आहे तर आम्ही दोघं जण सोबत येतो. पण आता या हप्त्यात यांना ड्युटी असली तरीही सुद्धा काम बंद राहणार नाही. काम चालूच राहणार आहे. कारण की आता आज टाकीचं काम करायचं आहे. तुम्ही बघू शकता हे टाकीचं काम आज होणार आहे. म्हणजे टाकी आपली प्लास्टर वगैरे करून घ्यायचं काम आज होणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता पाणी सारखं पाणी खालून निघत आहे. आणि त्या दिवशी जे त्यांनी माती ओढून मातीच दाबली आणि त्याच्यावर माल टाकला होता. तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर ते मातीसुद्धा कडक झालेली नव्हती, पॅक झालेली नव्हती. ती माती वर आली होती. तर तिथे जिथं पोकळ होतं ती माती पूर्णपणे आता काढून घेतली गेलेली आहे तिथून. तर आता ते माल टाकून पूर्ण भरून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकत आहात की टाकीची हाईट आम्हाला छोटी वाटत होती. त्यामुळे मग आम्ही इथे 2 थर आम्ही वाढवून घेतलेले आहेत टाकीचे. कारण की टाकी उंच येईल आणि हाईट त्या दिवशी माल भरल्यामुळे खालून माल भरला आणि जे माती होती, रेती मुरूम होता तर तोही त्याच्यामध्ये लेवल करून त्याच्यावर माल भरला. म्हणून खालची जी हाईट आहे तर ते वर आली होती आणि त्यामुळे टाकीची हाईट आम्हाला छोटी वाटत होती. तर त्यामुळे आज आम्ही वरून 2 थर वाढवून घेतलेले आहेत. म्हणजे टाकीची हाईट आम्ही आणखीन उंच म्हणजे आतमधून उंच करून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता टाकीला आता आतून प्लास्टर वगैरे मारणं चालू आहे. तर ही जी मुलगी आहे ना, तर ही ते ठेकेदारांची मुलगी आहे आणि ते बसलेले आहेत ते ठेकेदार आहेत. तर आज खूप ऊन तापत आहे, खूप म्हणजे भयानक ऊन तापत आहे आणि आज भरपूर कामंसुद्धा आहेत आमच्या मागे. तर आज बाकीचं काम काही होणार नाही आहे. आज फक्त ते मिस्त्री टाकीचं काम करून प्लास्टर वगैरे करून बस आज तेवढंच काम होणार आहे आणि उद्या टाकीवर स्लॅब पडणार आहे. तर हे तुम्ही बघू शकता आम्ही हे जे मुरूम आहे तर हे उचलून आम्ही दोघंजणं आतमध्ये टाकत आहोत रूममध्ये. कारण की आता आम्हाला असं वाटत आहे ना की रूमची थोडंसं आम्हाला हाईट पाहिजे जास्त. कारण की बाहेरचा आणि आतमधला सेम लेवल झालेली आहे. त्यामुळे आम्हाला लेवल सेम न ठेवता आतमधली रूमची जे हाईट आहे ते उंच करायची आहे. तर हे जे एक्स्ट्रा आहे साईडला मुरूम तर हा पूर्ण आम्ही खोदून दोघंजणं टाकत आहोत. खरंच खूप हाल होत आहेत. तर स्वतःचं घर म्हणलं ना एक दगड उचलून माणूस व्यवस्थित जाग्यावर ठेवतो. तर तसंच काही आमचं चालू आहे. आता असं वाटत आहे ना की उगाच प्लॉट जागा आहे ते सगळं करायचं आम्ही हे केलं. फ्लॅट वगैरे घेतला असता तर बरं झालं असतं. पण ठीक आहे आता तकलीफ होईल पण समोर चालून खरंच खूप फायद्याचं ठरेल. तर इथे तुम्ही बघू शकता की मी आता पाणी वगैरे देत आहे भिंतीला. मधामध्ये काही पाणी वगैरे सोडत नाही आहे कारण की त्याच्यावर चिखल वगैरे होईल. त्यामुळे फक्त भिंतीनीच पाणी मी देत आहे. पायालाच पाणी देत आहे आणि मधामध्ये राहू दिला. त्याच्यावर आता मुरूम टाकायचा आहे तर मग जाणं येणं होते त्याच्यावर तर मग पूर्ण चिखल होऊन जातो. तर इथे तुम्ही बघू शकता आमचे असे धावपळ चालू आहे. रोजच धावपळ आहे. कारण की अक्षरशः आता झोप नाही होत आहे, जेवण नाही होत आहे व्यवस्थित आणि जेवायला जातच नाही आहे. जेवण तर जातच नाही. डबा आणलेला सोबत पूर्ण अर्धा डबा खाल्ला जातो आणि बाकीचा डबा सोबत घरी घेऊन गेला जातो. तर तोच डबा मग आम्ही घरी गेल्यानंतर संध्याकाळी परत तोच डबा खातो. अशी हालत आमची चालू आहे. आणि डबलचं पाणी द्यावं लागते कारण की ऊन खूपच भयानक तापत आहे. गरमी ऊन तापत आहे. तर त्यामुळे मग आम्ही परत एक राऊंड मारला की परत दुसरा राऊंड व्यवस्थितपणे मारतो. तर इथे तुम्ही बघू शकता हे जे लिक्विड आहे ना तर याला 310 असं लिक्विड म्हणतात. यांनी जे टाकीचं प्लास्टर करतात त्याच्यामध्ये पूर्ण मालामध्ये ते लिक्विड टाकले जाते आणि म्हणजे टाकी लीक होत नाही त्याच्यामुळे वॉटरप्रूफ राहते ते. तर
हे पूर्ण 3 लिटर आणलेले आहेत. 1-1 लिटरचा 1-1 डब्बा आहे तो. तर असे 3 लिटर आम्ही आणलेलं आहे आणि ते प्रत्येक याच्यामध्ये सिमेंटमध्ये, मालामध्ये आणि त्याला पेंटसारखा त्याला आता टाकीला हे पण देणार आहेत, ते ब्रशनी मारणार आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता आमचं काम चालू आहे आणि ऊन तुम्ही बघू शकता. खरंच आता सवय नाही राहिली आधीसारखी काम करायची आणि एवढं हाल होत आहेत ना, खरंच काय सांगू तुम्हाला आता. आणि एवढं म्हणजे जीव घाबरायला येतो आणि यांनासुद्धा सवय नाही आहे. अक्षरशः माझ्या हाताचे आणि आमच्या दोघांच्याही हाताचे साल निघत आहेत. कारण की हे फावडे, कुदळ हे पकडण्याची आता सवय खरंच नाही राहिली आणि एवढं उन्हामध्ये काम करायची सुद्धा आता सवय राहिलेली नाही आहे. अक्षरशः मी आता लग्नाच्या आधी कामं करत होती. भरपूर असे कामं केलेले आहेत मी लग्नाच्या आधी शेतातले, तर मला सर्व कामं येतात. तर आईच्या घरी माझ्या सर्व मी शेतातले कामं केलेले आहेत. पण जेव्हापासून लग्न झालं माझं तेव्हापासून खूप म्हणजे पूर्णपणे आरामच होता. कुठंच कामाला वगैरे जात नव्हते. म्हणजे कंपनीत सुद्धा मी कधी गेले नाही. बस 2 दिवसासाठी गेले होते एकदा कंपनीमध्ये. तेही मला कंपनी बघायची होती आतमधून कशी दिसते. बाहेरून मी नेहमी कंपनी बघायची. तर मी यांना म्हणायची, की आतमध्ये कंपनी कशी असते, किती मोठी असते, कुठं काय असते, कसं असते. मला हे आतमधलं काहीच माहीत नव्हतं. त्यासाठी मी गेले 2 दिवस कंपनीमध्ये फक्त कंपनी वगैरे बघितली आणि 2 दिवसानंतर मी जॉब तो सोडून दिला. तर तेव्हापासून म्हणजे लग्न झालं तेव्हापासून 10-12 वर्ष झाले मी आरामच करते. पूर्णपणे घरीच आहे. घराच्या बाहेर पण निघत नाही. आणि इथं शहरामध्ये कसं आहे ना 12 वाजले काही कामं वगैरे झालं का सर्व दरवाजे वगैरे बंद करून तसा मेन दरवाजा तर बंदच राहतो. खिडक्या, दरवाजे सगळं गॅलरीचे बंद करून आतमधल्या आतमध्येच आपल्याला राहावं लागते. तर त्यामुळे खरंच सवय राहिलेली नाही आहे आणि आत्ता एवढा त्रास होत आहे ना, आता सगळं ग्राउंडवर उतरलो काम करण्यासाठी एवढा त्रास होत आहे ना, खरंच खूप त्रास होत आहे. त्या दिवशी आम्ही एक गडी सांगितला होता मुरूम उचलण्यासाठी, पण आता थोडं मोठं जे काम असते ते आपल्या दोघांनाच करावं लागते. तर कारण की म्हणजे प्रत्येक वेळेस आपण गडी माणूस सांगून हे करून आपण नाही जमत. थोडा जिथं पैसा वाचवायचा तिथंच आपल्याला पैसा वाचवावा सुद्धा लागतो. थोडीफार मेहनत केल्यानंतर जर थोडासा पैसा वाचत असेल, कारण की आता आपलं सगळं दोघांच्या म्हणजे एकट्या माणसाच्या भरोश्यावर आहे. दोघांच्या पण नाही, मी तर घरीच असते. तर पूर्णपणे मी तर यांच्याच भरोश्यावर आहे आणि तुम्हाला म्हणजे माहिती आहे, मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, की आम्हाला घरून वगैरे कोणाचाच सपोर्ट नाही. ₹1 सुद्धा आम्हाला सपोर्ट नाही आहे. तर त्यामुळे आम्हाला सगळं आमच्याच कष्टावर आम्ही सर्व हे करत आहोत. तर त्यामुळे जिथं पैसा वाचेल तिथं आम्ही वाचवायचा प्रयत्न करतो पूर्णपणे. एक-एक रुपयासाठी अक्षरशः एक-एक रुपयासाठी आम्ही वाचवायचा प्रयत्न करतो. अ, म्हणून हे सगळं दिसत आहे, म्हणून हे सगळं होत आहे. नाहीतर उधळमास पैसा केला असता पगाराच्या भरोश्यावर खरंच तुम्ही बरेचसे लोकं शहरामध्ये राहत असाल तर तुम्हालाही माहीत आहे, की शहरामधली काय कंडिशन असते. पेमेंट आल्यानंतर खरंच ते पेमेंट पुरते, नाही पुरत. महिन्याच्या एंडिंगपर्यंत खरंच पेमेंट काहीच उरत नाही, हे तुम्हालाही अनुभव असेल. तर इथं येऊन गावाकडून येऊन इथं करणं ते पण एका नोकरी करून नोकरीच करतो आपण. आपला काही बिझनेस नाही आहे किंवा काही आपल्या घरून काही सपोर्ट नाही आहे. तर आपण नोकरी करून आपण नाही आपलं इथं काही करू शकत. तरीसुद्धा आम्ही काटकसर करून थोडाफार आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्याच्यानं जेवढं होतं आहे आम्ही तेवढा प्रयत्न करत आहोत. सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही काटकसर करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये. कारण की आज काटकसर केली तेव्हाच आपलं काहीतरी होणार. तर असे आमचे प्रयत्न चालू आहेत. तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा, की तुम्ही खरंच तुमच्या आयुष्यामध्ये असं घर वगैरे बांधून किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात एवढं मोठं पाऊल उचललं का, की नोकरीच्या भरोश्यावर आणि कोणाचा सहारा न घेता तुम्ही खरंच एवढं पाऊल उचललं का? मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मी आता इथे बघू शकता आम्ही हा मुरूम उचलून इथं टॉयलेटच्या बाजूला, टाकीच्या बाजूला आम्ही सर्व लावत आहोत. इथे स्लॅब पडणार आहे, तर मग इथं ते लेवल करून घ्यावी लागणार आहे आणि इथं टाकीचं कामसुद्धा आता झालेलं म्हणजे होतच आलेलं आहे. प्लास्टर वगैरे आता चालू आहे.
आणि पूर्णपणे याच्यामध्ये पूर्ण लिक्विड ॲड केलेलं आहे, म्हणजे बिलकुलच लिकेज होण्याची भीती म्हणजे नाहीच. आम्ही एक्स्ट्रा एक बॉटल एक्स्ट्रा आणली. त्यांना म्हटलं एक्स्ट्रा एक बॉटल लागली तर चालेल, पण पूर्णपणे व्यवस्थित करा, कारण की एकदाच होते हे आणि परत एकदा याच्यावर स्लॅब पडला तर मग हे आपण नाही करू शकत. परत लिकेज झालं, काही प्रॉब्लेम झाला तर मग परत दुरुस्त होत नाही, तर पूर्ण मेहनतही वाया जाईल आणि पैसा पूर्ण वाया जाईल. आधीच आम्ही याच्यामध्ये खूप मोठं नुकसान सहन केलेलं आहे टाकीमध्ये. जे माल एक पोत्यामध्ये आमचं सिमेंटमध्ये होणार होतं, त्याला आम्हाला 4 ते 5 पोते लागलेले आहेत सिमेंटचे. तर तुम्ही इथे बघू शकता खालीसुद्धा त्या दिवशी तुम्ही बघितले असेल माझ्या ब्लॉगमध्ये खूप सारा माल बसलेला होता आणि तरीसुद्धा ते पाणी काही थांबायचं नावच घेत नव्हतं. अक्षरशः आम्ही तर परेशान झालो की 2 फुटावर आणि 3 फुटावर पाणी आहे इथे, आणि जिकडं पाणी नाही आहे तिथे पाणी राहत नाही आणि आमच्या इकडं पाणी नको असं आम्हाला झालं की अरे बाबा नको एवढ्या वर पाणी, आणि पाणी काही थांबायचं नाव घेत नाही. एवढं पाणी, भरपूर पाणी आहे आमच्या प्लॉटमध्ये. तर इथे बघू शकता हे पेंट नाही आहे, हे ते लिक्विडच आहे. तर ते पूर्णपणे त्याला पेंटसारखं मारत आहेत, म्हणजे जेणेकरून टाकी पूर्ण वॉटरप्रूफ होणार आणि लिकेज थोडंसंही होणार नाही. कारण की खूप आम्ही काळजी घेत आहोत. आत्ताच जे काही होते ते आत्ता होते, नंतर एकदा टाकी पॅक झाल्यानंतर आपण त्याला काहीच करू शकत नाही. आणि टॉयलेटची टाकी म्हणल्यावर ते लिकेज म्हणल्यावर खूप बेकार होते. आणि आमची इथून बोरसुद्धा जवळ आहे, त्यामुळे आम्हाला त्याचीसुद्धा भीती आहे, कारण की इथून लिकेज झालं तर सगळीकडं पाणी बोरमध्ये पाणी जाते. आणि या टाकीलाच जेव्हा खोदली होती तर सगळे बोरचे जे झरे होते ते सगळे टाकीमधून बाहेर येत होते. तर बोरचे पाणी इकडे येऊ शकते, तर इकडचं पाणी तर बोरमध्ये जाऊ शकते. तर त्यामुळे आम्ही पूर्णपणे याला खूप म्हणजे खूप पैसा लावत आहोत. खूप पैसा टाकीमध्ये आमचा खूप पैसा जात आहे. तर ठीक आहे, जाऊ द्या. पण कसं आहे की त्याला आपण काहीच करू शकत नाही, कारण की पाणीच एवढं आहे तर त्याला आपण खरंच काही करू शकत नाही. तुम्ही बघू शकता पूर्णपणे व्हाईट जे आहे ते लिक्विडच आहे, आणि पूर्णपणे लिक्विड असं आम्ही एवढं असं पाण्यासारखा लिक्विडचा यूज केलेला आहे, कारण की आत्ताच जे प्रॉब्लेम आहे ते आत्ताच दूर करायचं आहे. परत आम्हाला ते नकोच, ते त्रास नकोच. तर तुम्ही ते बघू शकता. आम्ही अक्षरशः मिस्त्रीला सांगितलं की बाबा तुला काय लागते ते आत्ताच हे कर आणि एकदम व्यवस्थित आम्हाला करून दे, नाहीतर मग जर कमी जास्त झालं तर मग प्रॉब्लेम येणार. तर मग इथे तुम्ही बघू शकता की पूर्णपणे व्यवस्थितपणे असं टाकीचं काम चालू आहे आणि पूर्ण प्लास्टर झालेलं आहे. त्याला ते लिक्विडसुद्धा हे केलेलं आहे आणि आता खालूनसुद्धा प्लास्टर झालेलं आहे. आणि आता हे जे सुका सिमेंट आहे तर हे त्याच्यावर मारायचं आहे आणि त्याच्यावर सुकं सिमेंट मारून व्यवस्थित प्लास्टर वगैरे करून घ्यायचं आहे. तर आमचं एवढं सिमेंट गेलं ना याच्यामध्ये, खरंच तुम्हाला काय सांगू, खरं म्हणजे खूपच याला पैसा लागलेला आहे, जे की एका पोत्यामध्ये किंवा जास्तीत जास्त 2 पोते लागले असते, पण इथं त्या दिवशी आमच्या अक्षरशः 5 पोते सिमेंट इथं गेलेलं आहे आणि आजसुद्धा आम्हाला 3 पोते सिमेंट लागलेलं आहे. म्हणजे खरंच खूप, म्हणजे जेवढं याच्यामध्ये आमचं घर पूर्ण तयार झालं असतं एवढ्या सिमेंटमध्ये. म्हणजे आपण खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतो, पण खर्च वाढतच आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं टाकीचं काम झालेलं आहे आणि पूर्ण लिक्विड वगैरे मारून झालेलं आहे. आता सर्व इकडून आता पूर्णपणे लिक्विड मारलेलं आहे. हाय गाईज, या जेवण करायला मस्त झाडाखाली बसलो आम्ही, आमच्या छोट्याशा झाडाखाली. आता 1:30 वाजलेला आहे, 1:30 वाजता आम्ही जेवण करत आहोत. तर तुम्ही बघू शकता आमच्याकडे काय काय आहे जेवायला. हे फरसन आहे, केळी आहेत, याच्यामध्ये चपात्या आहेत, बघू शकता मस्त छानपैकी. आणि याच्यामध्ये आहे आपली भाजी, खुल्ला भाजी, तर्रीदार मस्त अंड्याची भाजी आहे आपल्याकडे. तर या सर्वजण जेवण करायला, छानपैकी आम्ही जेवण करतो. आज भरपूर काम केलेलं आहे आम्ही आणि आता भूक लागलेली आहे. तर या सर्वजण जेवण करायला. मस्त अंड्याची भाजी आहे, फरसन आहे, केळी आहेत.
हात धुया, पाणी देऊ. हाय गाईज, आत्ताच आम्ही जेवण केलेलं आहे आणि मांग टाकलेलं आहे झाडाखाली. ऊन पण आहे, सावली नाही आहे झाडाची, थोडीशी पतली पतली सावली पडते झाडाची. ऊन आहे भरपूर, त्याच्यामुळे थोडंसं आता रेस्ट करू आणि परत मग कामाला लागू. मुरुम टाकायचं आहे परत आतमध्ये खोदून खोदून. तर बघू शकता हालत कशी झालेली आहे. तर हाय गाईज, आता रात्रीचे वाजलेले आहेत 9 आणि मुरमाचा एक ट्रक मागवलेला आहे आम्ही. तर 4 बरासाचा एक ट्रक आहे, तर तो यायला लेट झाला आणि आम्ही तोपर्यंत मार्केटमध्ये गेलो होतो आणि उद्या स्लॅब पडणार आहे टॉयलेटच्या टाकीवर. तर त्याच्यासाठी आम्ही 2 पत्रंसुद्धा आणलेले आहेत, तर ते गाडीवर बांधून आणलेले आहेत. तो शूट काही करता नाही आला मला. तर हे इथे बघू शकता तुम्ही, मुरमाचा ट्रक आता 9 वाजता आलेला आहे आणि हा मुरमाचा ट्रक आता खाली करून त्याच्यानंतर आम्ही घरासाठी निघणार आहोत. तर तुम्हाला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा गाईज. आणि लाईक करा, शेअर करा आणि पूजाच्या दुनियेला सबस्क्राईब नक्की करा. चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.